नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग बाय कैलास गायकवाड सर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। ज्याप्रमाणे की आपण क्लास 12 मधला करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर चालू केलेला आहोत। त्यामध्ये आपण केसीएल यानी किर्चॉफ फर्स्ट लॉ, केव्हीएल यानी किर्चॉफ सेकंड लॉ हे दोन्ही पण लॉ आपण डिटेलमध्ये बघलेले आहोत आणि त्याच्यावर आपण दोन व्हिडिओ बनवलेले आहेत। आज आपण केसीएल आणि केव्हीएल म्हणजेच किर्चॉफ फर्स्ट लॉ आणि किर्चॉफ सेकंड लॉ याच्यावर जे आपले न्यूमेरिकल्स होणार आहेत, जे प्रॉब्लेम होणार आहेत ते प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत। तर त्यापैकी आज आपण फर्स्ट प्रॉब्लेम पाहणार आहोत, तो म्हणजे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स। हे एक जंक्शन आहे, हे एक जंक्शन आहे आणि यामध्ये काही करंटच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि या व्हॅल्यू नुसार आपल्याला सांगितलं की बाबा जे एक्स आहे त्या एक्स व्हॅल्यू ऑफ करंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। तर काय आहे मग चला आपण बघूया। फर्स्ट I1 करंट आहे 17 एम्पियर, I2 करंट आहे 3 एम्पियर, ये I3 I4 आहे 2 एम्पियर, ये I5 I6 व्हॅल्यू काढायचा आहे, I7 काढायचा आहे, I7 दिलेला आहे। तर आपण किर्चॉफ फर्स्ट लॉ वरचा हे प्रॉब्लेम आहे। आपण किर्चॉफ फर्स्ट लॉ सांगलेलो आहे काय, द अल्जेब्रिक सम ऑफ करंट एट एनी जंक्शन इज इक्वल टू 0 हा आपला किर्चॉफ फर्स्ट लॉ आहे। आणि जे करंट जंक्शनच्या टुवर्ड्स आहे त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणतोय, जे करंट जंक्शन पासून अवे आहे त्याला आपण काय म्हणतोय, निगेटिव्ह म्हणतो। तर आपण थोडा विचार केले, फर्स्ट ऍट पॉइंट पी म्हणजे जंक्शन बी पाशी काय ना, ऍट पॉइंट बी पाशी जर आपण विचार केला, बी पाशी I1 करंट बी जवळ येत आहे म्हणजे टुवर्ड्स आहे, I2 करंट जंक्शन पासून अवे आहे, I3 करंट जंक्शन पासून अवे आहे, म्हणजे पॉइंट बी पाशी तीन करंट आहेत, I1 I2 अँड I3। यापैकी जे I1 करंट आहे जंक्शनच्या काय आहे, टुवर्ड्स आहे, आणि I2 आणि I3 हे दोन करंट जंक्शन पासून अवे आहे। हे एरो दिलाय अवेचा आणि हे टुवर्ड्स आहे। जर अवे असतील तर करंटची व्हॅल्यू आपण निगेटिव्ह घेणार आणि टुवर्ड्स असेल तर करंटची व्हॅल्यू आपण पॉझिटिव्ह घेणार। हे आपण किर्चॉफ फर्स्ट लॉ मध्ये बघलेलं आहोत। मग ऍट पॉइंट बी दॅट इज समेशन ऑफ I इक्वल टू 0, केसीएल यूज करायला आपण यानी किर्चॉफ फर्स्ट लॉ। बाय यूजिंग किर्चॉफ फर्स्ट लॉ इथे लिहिणार असं आपण, बाय यूजिंग किर्चॉफ फर्स्ट लॉ यानी केसीएल, बाय यूजिंग किर्चॉफ फर्स्ट लॉ ला आपण किर्चॉफ करंट लॉ असं म्हणतो, केसीएल। नाव काय आहे ना, I1 करंट पॉझिटिव्ह टुवर्ड द जंक्शन आहे, I2 करंट निगेटिव्ह अवे फ्रॉम द जंक्शन आहे, I3 करंट निगेटिव्ह अवे फ्रॉम द जंक्शन आहे, इज इक्वल टू 0। I1 ची व्हॅल्यू 17, I2 ची 3, I3 ॲज इट इज इक्वल टू 0। दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर 14 मायनस I3 इक्वल टू 0, दॅट इज 14 इक्वल टू मायनस तिकडे जाऊन प्लस I3, व्हॅल्यू ऑफ I3 इक्वल टू 14 एम्पियर। ही आहे I3 ची व्हॅल्यू। आता ऍट जंक्शन आपण सी पाशी बघलं, ऍट पॉइंट आता सी घेणार, ऍट पॉइंट सी पाशी I3 करंट टुवर्ड द जंक्शन आहे, जंक्शनच्या जवळ आहे, पुन्हा I4 करंट हे जंक्शनच्या जवळ आहे आणि I5 जे करंट आहे जंक्शन पासून अवे आहे। मग काय करणार, पुन्हा पॉइंट बी पाशी ऍट पॉइंट सी पाशी करंट I3 पॉझिटिव्ह प्लस करंट I4 पण पॉझिटिव्ह आणि करंट I5 निगेटिव्ह इज इक्वल टू 0। I3 प्लस I4 मायनस I5 इक्वल टू 0। तर आपण या करंटच्या व्हॅल्यू पुट ऑफ करणार आहोत सर्व। I3 ची व्हॅल्यू बघितलं तर 14 आहे, दॅट इज 14 एम्पियर, प्लस I4 ची व्हॅल्यू 2 एम्पियर, I5 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचा इज इक्वल टू 0
Now 14 plus 2 16. 16 minus I5 is equal to 0. That is 16 equal to I5 and I5 equal to 16 ampere. परंतु आपल्याला फाइंड आउट करायचं आहे I6. पुन्हा ऍट पॉइंट डी पाशी विचार केलं. I5 पॉइंटच्या टुवर्ड्स आहे, I6 आणि I7 पॉइंट पासून दूर जात आहे. म्हणजे आपण ऍट पॉइंट डी बघितलं तर I5 करंट टुवर्ड द जंक्शन आहे या पॉइंट डी पाशी. म्हणून I5 ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, I6 and I7 हे दोन्ही पण निगेटिव्ह आहेत कारण का अवे फ्रॉम द जंक्शन आहे. I5 ची व्हॅल्यू 16 एम्पियर मायनस I6 ची व्हॅल्यू x एम्पियर मायनस I7 ची 9. 16 मायनस 9 केलं तर 7. 7 मायनस x इक्वल टू 0. तर 7 इक्वल टू x आणि x इक्वल टू 7 एम्पियर. हे आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. तर तुम्ही बघून घ्या, पाहून घ्या. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे क्रिचॉफ फर्स्ट लॉ वरचा आणि टेक्स्ट बुक मध्ये दिलेला आहे, परंतु टेक्स्ट बुक मध्ये याचे एरो चेंजेस आहे ते पण आपण घेणार आहोत यानंतर. हा केसीएल मधला फर्स्ट क्वेश्चन होता. यानंतर आपण केसीएल मधला सेकंड क्वेश्चन बघणार आहोत. असाच आहे ऍज इट इज. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. क्वेश्चन 2. फक्त इथं टेक्स्ट बुक मध्ये याची डायरेक्शन चेंज दिलेली आहे. असा करंट्स आहे आणि आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगलेली आहे x. तर आपण ऍज इट इज हेच प्रोसिजर यूज करणार पूर्ण. बघा फक्त आपल्याला I4 करंटचे डायरेक्शन चेंज करून दिले टेक्स्ट बुक मध्ये आणि आन्सर थोडं वेगळं येणार. बाय युजिंग क्रिचॉफ फर्स्ट लॉ केसीएल ऍट पॉइंट बी, I1 करंट टुवर्ड द जंक्शन आहे पॉझिटिव्ह, I2 अवे फ्रॉम द जंक्शन आहे निगेटिव्ह, I3 अवे फ्रॉम द जंक्शन आहे निगेटिव्ह. तर आपण व्हॅल्यू पुट करणार. I1 ची व्हॅल्यू 17, I2 ची व्हॅल्यू 3, I3 ऍज इट इज. दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर 14 मायनस I3 इक्वल टू 0. 14 इक्वल टू I3 म्हणजे आपल्याकडे I3 इक्वल टू 14 एम्पियर आलेला आहे. अगोदर पण 14, आता पण 14. पुन्हा ऍट पॉइंट सी, ऍट पॉइंट सी पासून जर विचार केला I3 करंट टुवर्ड द जंक्शन, I4 करंट अवे फ्रॉम द जंक्शन, I5 करंट अवे फ्रॉम द जंक्शन इज इक्वल टू 0. नो पुट ऑफ व्हॅल्यू. I3 ची व्हॅल्यू 14 मायनस I4 ची व्हॅल्यू 2, I5 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग 14 मायनस 2 तर काय होणार आहे 16. 16 मायनस I5 इक्वल टू 0 आणि 14 मायनस 2 यानी 12. 12 minus I5 equal to 0. That is 12 equal to I5 minus तिकडे जाऊन प्लस I5 equal to 12 amperes. परंतु आपल्याला काय करायचं आहे व्हॅल्यू ऑफ x. ऍट पॉइंट डी, तर डी पॉइंट पाशी I5 जे करंट आहे टुवर्ड्स द जंक्शन आहे, जंक्शनच्या जवळ येत आहे. I6 जंक्शन पासून दूर आहे, I7 जंक्शन पासून दूर आहे इज इक्वल टू 0. I5 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 12 मायनस I6 ची आहे x, I7 ची आहे 9. 12 मायनस 9, 3 मायनस x इक्वल टू 0. 3 इक्वल टू x आणि x इक्वल टू 3 एम्पियर. तर टेक्स्ट बुक मध्ये हा प्रॉब्लेम आहे, त्याचा आन्सर 3 एम्पियर आहे, परंतु चुकीनं आन्सर तिथं 7 एम्पियर दिलेला आहे. म्हणून आपण दोन्ही टाईपचे इथं क्वेश्चन घेतलेले आहोत. तर क्रिचॉफ फर्स्ट लॉवरचे असे 2 क्वेश्चन होते.
यामध्ये आणखी एक आपण किर्चॉफ फर्स्ट लॉवरचा क्वेश्चन घेणार आहोत, ते तुम्ही पाहून घ्या व्यवस्थित. चला क्वेश्चन नंबर 3. किर्चॉफ फर्स्ट लॉचा आपण थर्ड क्वेश्चन एक पाहणार आहोत. हे क्वेश्चन नंबर 3. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ करंट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ करंट एक्स. आपण एक जंक्शन काढणार आहोत. हे जंक्शन आहे इथं. परीक्षेमध्ये असे वेगवेगळे जंक्शन आपल्याला येतील. एक आपण इथं जंक्शन ड्रॉ केलं. इथं करंट्स दिले एक. इथं एक करंट्स आहे. अवे टुवर्ड्स आहे, पुन्हा अवे आहे. अवे टुवर्ड्स, पुन्हा टुवर्ड्स. याची आपल्याला दिली व्हॅल्यू 2 एम्पियर. याची दिली x एम्पियर. याची दिली 2.5 एम्पियर. याची दिली 3 एम्पियर. याची दिली 1.5 एम्पियर. आणि जंक्शनला नाव दिलेलं आहे O. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आन्सर. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. तर आपण याला तर वेगवेगळे नाव देणार. याला करंटला आपण I1 नाव देणार. याला I1, याला देऊ I2, याला I3, याला I4 आणि याला I5 असं नाव दिलं. पुन्हा सेम प्रोसिजर बाय युजिंग किर्चॉफ फर्स्ट लॉ आणि किर्चॉफ करंट लॉ KCL. काय KCL? that is summation of I equal to 0. The algebraic sum of current at any junction is equal to 0. Now the value of I1 toward the junction is positive, that is I1 positive. I2 away from the junction, that is arrow away from the junction, minus. That is I3 away from the junction. I4 toward the junction, towards yani positive. I5 toward the junction, positive, is equal to 0. Now put out the value. Value of I1 3 ampere, minus value of I2 2.5, value of I3 that is x, value of I4 2, value of I5 1.5 equal to 0. Now तर आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करणार आहोत. सर्वप्रथम इथे 3 plus 2 5, that is 3 and 2 5, that is 5 minus 2.5 minus x plus 1.5 equal to 0. Again 5 minus 2.5, the answer is 2.5 minus x plus 1.5 equal to 0. 2.5 and 1.5 दोघांची आपण सबट्रॅक्शन करणार. 2.5 1.5, 5 plus 5 10, carry झालं 1, 2 plus 1 3, 3 plus 1 4 आणि 4.0. दोघांचे ऍडिशन आपल्याकडे काय आले आहे 4.0. 4.0 minus x equal to 0 यानी 4. 4 minus x equal to 0. 4 equal to x and x equal to 4 ampere. हे असे किर्चॉफ सेकंड लॉचे आपण 3 क्वेश्चन इथं बघलेले आहेत. किर्चॉफ सेकंड लॉवरचे आपण एकूण 3 क्वेश्चन. तर परीक्षेमध्ये या टाईपचा तुम्हाला एखादा तरी क्वेश्चन पडणार आहे. यानंतर आपण किर्चॉफ सेकंड लॉचे पण काही प्रॉब्लेम बघणार आहोत. तो आपण नेक्स्ट पिरियडमध्ये उद्याच्या पिरियडमध्ये बघणार आहोत. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद.